विधान परिषदेच्या 10 जागांचा सस्पेन्स अखेर संपुष्टात, निवडणूक बिनविरोध होणार, 12 मेची औपचारिकता बाकी। अखेर नाराज काँग्रेसचा विधान परिषद निवडणूक न लढवण्याचा निर्णय, अटी शर्तींचा अंबादास दानवेंना पाठिंबा, आगामी राज्यसभेसह विधान परिषदेच्या प्रत्येकी एका जागेवर काँग्रेसचा दावा। शेतकऱ्यांसह दिव्यांगांसाठी लढणाऱ्या बच्चू कडूंच्या हाती अखेर शिवसेनेचा धनुष्यबाण, प्रहार संघटना मात्र कायम राहणार, कडूंची स्पष्टोक्ती, तर नीलम गोऱ्हेंनाही शिंदेंकडून उमेदवारी। राष्ट्रवादीकडून अखेर झिशान सिद्दीकींना विधान परिषदेवर संधी, सुनेत्रा पवारांच्या हजेरीत सिद्दीकींचा अर्ज, तर नाराज अमोल बिटकरींची ट्विटरद्वारे खंत। उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याचा स्कोप नाही, मादा विजनमध्ये मुख्यमंत्र्यांची मोठी स्पष्टोक्ती, 235 जणांचं ओझं असताना नवं ओझं कशाला घेऊ, ठाकरेंना टोला। बारामतीत कोणत्याही स्थितीत पवार विरुद्ध पवार लढाई होऊ देणार नाही, मादा विजनमध्ये सुप्रिया सुळेंचा निर्धार, तर आधीपासून हीच इच्छा, सुनेत्रा पवारांचाही दुजोरा। उद्यापासून राज्यभरात डिजिटल जनगणनेला सुरुवात, भारताच्या जनगणनेच्या इतिहासात प्रथमच नागरिकांना स्वगणना करण्याचा पर्याय उपलब्ध, 33 प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरं, जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक उद्याचं लोकार्पण, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित, मुंबई पुणे प्रवासाची 25 ते 30 मिनिटं होणार कमी।